प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी आपल्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे. पहिले पेत्र 5:7 मध्ये असं सांगितलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र एक विश्वासणाऱ्यासाठी, एक त्याच्या दास आणि दासीसाठी, एक अगुवायासाठी, एक पाठवलेल्यासाठी आम्ही चिंता करावी किंवा नाही करावी याच्याविषयी बोध करत आहे. म्हणून ह्या वचनातून आम्हाला पाहायला भेटतं की चिंता ही एक विश्वासणाऱ्यासाठी, त्याच्यावर अनुयायीसाठी एक धोकेदायक आहे. म्हणून प्रियांनो, आज आम्ही चिंतेबद्दल बघणार आहोत. तर परमेश्वराचं वचन सांगतं की त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमच्या चिंताही पेक्षा, आमच्या विचार करण्याही पेक्षा त्याला आमची काळजी आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, एक विश्वासणाऱ्यासाठी चिंता ही किती धोकेदायक आहे ह्या वचनातून आम्हाला पाहायला भेटतं. कारण की देवाचं वचन सांगतं की जी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला शांती दिलेली आहे, जर आम्ही ती शांती आमच्या हृदयामध्ये आहे तर तुम्हाला माहिती आहे की ती आम्ही गमवू पण शकतो. त्याचं कारण आहे, जर आम्ही आमच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असेल किंवा आम्ही चिंता करत बसलो असेल, तर लक्षात ठेवा, शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही तुमची सर्व चिंता प्रभू येशूवर टाका, कारण की त्याला तुमची काळजी आहे. तुम्ही स्वतः काळजी करीत बसू नका, आता काय होईल काय नाही, कोणतीही चिंता असू द्या प्रियांनो. या ठिकाणी देवाचं वचनामध्ये असं सर्व चिंता म्हणजे कोणतीही पण चिंता असू द्या, परमेश्वरावर टाका, प्रभू येशूवर टाका. त्याला तुमची काळजी आहे, तो तुमची काळजी करतो. त्याला तुमची इतकी काळजी आहे की तो त्याचा स्वर्ग सोडून तुमच्यासाठी या पृथ्वीवर प्रगट झालेला आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनात काळजी नाही केली पाहिजे. लक्षात ठेवा की आम्ही जर चिंतित आहे, आम्ही चिंता करत आहे, तर एक आमच्यासाठी ते धोक्याची बाब आहे. कारण की त्याची शांती आम्ही चिंता करून गमवू शकतो. कारण की योबाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की जो मूर्ख आहे तो चिंता करून करून आपल्या जीवनात मरून जातो. म्हणजे लक्षात ठेवा, चिंता करणारा परमेश्वराच्या दृष्टीनं मूर्ख ठरलेला आहे आणि देवाने आम्हाला मूर्ख नाही तर ज्ञानी बनवलेला आहे. म्हणून प्रियांनो, एक विश्वासणाऱ्यासाठी आम्ही चिंता केली नाही पाहिजे, आम्ही चिंताग्रस्त झालो नाही पाहिजे, कारण आम्हाला सर्व चिंता त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे, कारण की त्याला आमची काळजी आहे. म्हणून या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला हेच सांगत आहे, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, कारण की त्याला तुमची काळजी आहे. जी शांती त्यानं आमच्या हृदयामध्ये दिलेली आहे, जी शांती तुम्हाला मला लाभलेली आहे, आम्ही ती चिंता करून गमवू शकतो. आम्हाला जे देवाची उपस्थिती भेटलेली आहे त्या चिंतेच्या द्वारे आम्ही घालवू शकतो. आम्हाला जी देवाची कृपा भेटलेली आहे त्या चिंताच्या द्वारे आम्ही ती उपस्थिती दूर करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, चिंता ही एक विश्वासणाऱ्यासाठी धोकेदायकची बाब आहे, एक धोका आहे. म्हणून आम्ही विश्वासणाऱ्यानं आम्ही फक्त त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सहाय्य करणारा तो आहे, काळजी घेणारा तो आहे. आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही प्रियांनो, कारण की शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या जीवाचंही रक्षण करू शकत नाही. आम्ही आमचे विचार करून आम्ही त्या विचाराच्या द्वारे आमच्या कोणत्याही गोष्टी सिद्धीत जाऊ शकत नाही, कारण की शास्त्र आम्हाला सांगतं की मनुष्य तो कल्पना करतो परंतु सिद्धीच नाही ना परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून प्रियांनो, त्याला कार्य द्या, त्याला आपली काळजी आहे, त्याला मार्ग द्या. आम्हाला चिंता वाहण्याची गरज नाही, त्याने आमची सर्व चिंता त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे घेतलेली आहे. म्हणून प्रियांनो, तुमची त्याला काळजी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये माझी काळजी करणारा कोणी नाही, माझी काळजी घेणारा कोणी नाही, तर हे वचनातून तुम्हाला बोध आहे. प्रभूचा दास यानंतर मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही काळजी करू नका. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रभू ईश्वर आपली चिंता टाका. देव तुमची काळजी घेणार आहे, देवाला तुमची चिंता आहे, देव तुमची चिंता वाहतो आणि देव तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून प्रियांनो, आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.